कुवेतमधील दक्षिणेकडील मंगब शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली। या दुर्घटनेत 50हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। यात भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचं समजतं। या आगीचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहता संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत असून अग्निशमन दलाचे जवान शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। पण या आगीच्या घटनेनंतर रहिवासी इमारतीच्या मालकाला आणि ज्या कंपनीत काम करणारे भारतीय मजदूर या इमारतीत राहत होते त्या कंपनीच्या मालकालाही अटक करण्याचे आदेश कुवेतच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत। पण या आगीच्या घटनेचा आणि या मालकांचा संबंध काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कुवेतमधील रहिवासी इमारतीला लागलेली आग ही भीषण असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला। ही आग स्थानिक वेळेनुसार 4 वाजण्याच्या सुमारास लागली। यावेळी बहुतांश लोक झोपलेले होते। घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दल आणि संबंधित अधिकारी आगीची माहिती घेत आहेत। मात्र या आगीसंदर्भात कुवेतच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इमारतीला लागलेली ही आग काही वेळातच संबंधित बहुमजली इमारतीच्या अनेक मजल्यावर पसरली। या अपघातातील मृत 5 भारतीय नागरिक केरळमधील आहेत। या संदर्भात चौकशी सुरू असून आगीचेही कारण शोधत असल्याचं कुवेतच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं। या आगीच्या घटनेतील सर्व जखमींवर अल अदान रुग्णालयात उपचार सुरू असून कुवेतमधील भारताच्या राजदूतांनी जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली। जखमींना दूतावासाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। दूतावासाकडून आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी करण्यात आला आहे। दुसरीकडे कुवेतचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधानांनी या प्रकरणी निवेदन जारी केले। या निवेदनात गृहमंत्र्यांनी म्हटले की आज जे काही घडले ते कंपनी आणि इमारत मालकांच्या लालसेचे फलित आहे। मी कुवेत नगरपालिका आणि सार्वजनिक प्राधिकरणांना समान नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या इमारतींवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिलेत। कंपनीने लालच दाखवून मोठ्या संख्येने कामगारांना निवासी इमारतीत नेले। असे अपघात टाळण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व सुरक्षा आवश्यकतांची अंमलबजावणी केली जाईल याची आम्ही खात्री करू, असे या निवेदनात त्यांनी म्हटले। तसेच या प्रकरणी कुवेतचे गृहमंत्री यांनी पोलिसांना इमारतीच्या मालकाला आणि संबंधित कंपनीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिलेत।